परभणी जिल्ह्यात यंदा पावसानं होत्याचं नव्हतं कसं केलं हे चित्र तुम्हाला हे सोयाबीन बघून कळल। कारण परभणी जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन जी आहे ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। गोदावरीला पूर आहे, दुधनेला पूर आहे, पूर्णा नदीला पूर आहे आणि या सर्व पुराच्या ह्याच्यामध्ये आणि पावसामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीन कापूस अक्षरशः जमिनीमध्ये गेलेले आहे। कापसाच्या पूर्ण वाती झाल्यात, सोयाबीनची माती झालेली आहे। आपण बघू शकतो की हे 3 एकर सोयाबीनचा प्लॉट आहे आणि या सोयाबीनच्या प्लॉट मध्ये आजही इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आणि या सोयाबीन मधून आता शेतकऱ्याच्या हाती काय लागणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। समोर दसरा आहे, दिवाळी आहे आणि असं असताना शेतकऱ्यांनी जे काय स्वप्न पाहिलेले त्या स्वप्नांची राख रांगोळी या पावसानं केलेली आहे, नदीच्या पुरानं केलेली आहे। आपल्या सोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत ज्यांचं हे शेत आहे। मामा, किती शेत आहे, किती नुकसान आहे? 3 एकर सोयाबीनचं शेत खराब झालं, 5 एकर कापूस तूर गेली, तिथून नाही तर पाण्यानं नाश झाला, सगळा पूर्ण नाश झाला, काहीच राहिलं नाही माझे। सोयाबीन गेलं। किती खर्च केला होता? सोयाबीनला गेला 50,000, हं. कापसाला 1 लाख रुपये झालते। मग? खलास झालं सगळं। तिथून नाही तर 4 मुलं आहेत मला, नातू, ते नातायचे काय करायचं? शिक्षणाला पैसा लागायला कुठून आणायचा? कर्ज आहे 2 लाख रुपये बँकेचे, कोण देत? पूर्ण खलास झालेली माझी शेती। येते म्हणजे सरी गावकऱ्याची चिकड, पण माझी जास्त झाली। खचू नका, धीर धरा। मामा, कशा पद्धतीने नुकसान झालं तुमच्या सर्व शिवारामध्ये? किती काय होतं तुमचं? आमच्या शिवारामध्ये जवळपास 1000 हेक्टर जमीन आहे। त्यातले मी कमीत कमी 50% जमीनमध्ये 500 हेक्टर जमीन ही निकामी झालेली आहे। कारण दुधनाकाठी आमचं शेत असल्यामुळं आमची तर 100% गेलेली आहे। बाबा, काय पेरलं होतं, काय राहिलंय आता? त्या कापसात, त्या सोयाबीन मध्ये आता तुम्हाला कुठे काही सापडणार नाही। सगळे आमच्या घरं उद्ध्वस्त झाले। दोन्ही कुंभी पाणी असल्यामुळं आमच्या चौकून जमिनीला वेढा आहे 500 हेक्टर जमिनीला। आणि आज अशी परिस्थिती आहे, जनावरला कडवा नाही साहेब, कडव्या वाहून गेले, पुन्हा पैप वाहून गेले तिथं। अचानक या पावसाने इतका कहर केला, अचानक संध्याकाळी 11 वाजता पाणी सुरू झाला। तर तुम्हाला सांगतो मी, 2-3 वाजेपर्यंत आम्हाला आमच्या माणसं आखाड्यात काढायचं पडलं साहेब। काही जनावर वाहून गेले, काही कडबा वाहून गेला। आता जनावरची जशी पंचायत आली, खाण्याला काय टाकावं? सरकारकडे काय मागणी आहे आता? देवा काय ना काहीतरी आम्हाला तरी, आता झाले नुकसान झाली ना, आता काय राहिलेत ना, हातीत लागलं नाही आमच्या काहीच। किती मागणी आहे सरकारकडे? काय किती मागणी आहे तुम्हाला? किती नुकसान भरपाई द्यायला पाहिजे? काय पार लाखोनं नुकसान झाली, तर त्याचा काहीतरी लाभ सरकारने द्यायला पाहिजे। रात्राच्या ढगफुटीमुळे सगळं, अतिवृष्टीमुळे सगळं नदी काठचं सगळं वाया गेलेलं आहे। हे काहीतरी मदत करणं म्हणून आमचं हे जे काय त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया, ही नैसर्गिक प्रतिक्रिया आणि अश्रूंचा बांध जो आहे तो फुटलेला आहे। कारण हे शेतातलं चित्र आहे। कारण शेतकरी आपल्या शेतातील पिकं जे आहेत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतात आणि या वेळेला जे काही पाऊस झालाय, जे काही पूर आलाय, या पुरानं आणि या पावसानं पूर्णतः शेतकऱ्याकडून हा घास हिरावलेला आहे। त्यामुळे आता मदतीकडे सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा लागलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, सेलू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।